आजची स्टोरी पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यापासून सुरू होते। चिंचवडचे गृहस्थ आहेत, फॅमिलीला घेऊन घरी जातात का तर घरात एक कोणास तरी दशक्रिया विधी असतो। त्यावेळी त्यांना चिंचवडमधून फोन येतो आणि फोन असतो त्यांच्या मुलीच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका मुलाचा। तो म्हणतो ही दरवाजा उघडत नाही, मी बेल वाजवतोय, तर तुम्ही एक्झॅक्टली कुठे आहात? मग ते म्हणतात की मी सगळ्यांना घेऊन तिकडे आलो, पण ती तर घरीच होती। परत दरवाजा वाजवला जातो तरी ती उघडत नाही। शेजारच्या आणखी एक दोन जणांना सोबत घेतला तर दरवाजा तोडला जातो आणि मग बेडरूममध्ये दिसतं की 29 वर्षांच्या मुलीने स्वतःला गळफास लावून घेतलाय। तिच्या जवळ एक चिठ्ठी सापडते, अर्थात ती सुसाईड नोट असते। त्या नोटमध्ये 2 उल्लेख येतात आणि ते 2 उल्लेख जेव्हा तपास पुढे येतो तेव्हा असं कळतं की आता मागे जाऊन काही गोष्टी बघाव्या लागतील। आणि त्या सगळ्यामध्ये समोर येतं की ही PhD करणारी जी कोण स्टुडंट असते तिच्या गाईडचा उल्लेख येतो आणि तो फक्त उल्लेख तो या सगळ्याला रिस्पॉन्सिबल म्हणून येत नाही, तर त्याआधीसुद्धा त्याने अशा प्रतीचं कृत्य तिच्यासोबत केलेलं असतं। आणि या सगळ्याचा जेव्हा घटनाक्रम उलगडू लागतो त्यावेळी यामध्ये मुलीच्या वडिलांचा जबाब येतो आणि वडिलांच्या जबाबामध्ये आणखी एक गोष्ट क्लिअर होते की मुलीसोबत घडलेलं कृत्य हे काही पहिल्यांदा घडलेलं नाही आहे। तिच्या गाईडकडून याच्या आधी या संदर्भात मी असं करणार नाही असं ॲफिडेविट लिहून घेण्यात आलेलं आहे। आणि ते ॲफिडेविट लिहिल्यानंतरसुद्धा ज्यावेळी मुलगी स्वतःला संपवण्याचा विचार करते, रादर ती तिथपर्यंत जाते आणि सुसाईड करते, त्यानंतर मात्र आणखी काही वेगवेगळ्या गोष्टींचा उल्लेख येतो। पुण्याच्या चिंचवडमधली 30 वर्षांच्या लेकीची अशी स्टोरी की जिने तिच्या गाईड जो तिला सतत मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता, या सगळ्याला कंटाळून तिने शेवटी ओढणीने स्वतःला लटकवून घेतलं। पण जाता आता 2 गोष्टी सोडल्या। पहिलं म्हणजे त्या बाबाकडून म्हणजे जो अत्याचार करतो या सगळ्या प्रकरणामध्ये त्याचं ॲफिडेविट, आणि दुसरं म्हणजे सुसाईड नोट। सगळ्याचे तपशील माझ्या हातात आहेत आणि ज्याचा उल्लेख तिच्या वडिलांनी जेव्हा पोलिसात तक्रार दिली त्याच्या जबाबात आलेला आहे। नक्की काय प्रकरण आहे, एक्झॅक्टली काय घडलं आहे, पुण्यातल्या चिंचवडसारखं जे त्यातल्या शहर असलेलं ठिकाण आहे, अशा ठिकाणी PhD करणाऱ्या एका 29-30 वर्षांच्या मुलीवरती ही नक्की काय वेळ आली, तिला हे सगळं का करावं लागलं असेल, या सगळ्याचे तपशील आत्ता माझ्या हातात आहे। या जबाबातून काही गोष्टी क्लिअर होतील, त्या समजून घेऊ। अर्थात ती या सगळ्याला बळी पडली त्यामुळे तिचं मला थेट नाव घेता येणार नाही, पण 1 बाय 1 आपण समजून घेऊ की ह्या प्रकरणात सगळं काय घडलं। नमस्कार, मी ओमकार आणि मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। आज 12 तारखेला व्हिडिओ रेकॉर्ड करतोय। आपण सुरुवात 9 तारखेपासून करू। 2 महत्त्वाच्या घटना आहेत आणि 2 तपशील आहेत। 9 एप्रिल 2026ला दुपारी 1:15च्या दरम्यान साधारण ते म्हणतात की माझा मुलीचे वडील असं फिर्यादी जे आहेत ते म्हणतात की माझा फोनवरून फोन आला आणि फोनवरून मुलीने मला सांगितलं की तुम्ही शिवाजीनगरच्या इथे लवकर कोर्टात या, मी आत्ता इथे पोहोचली आहे, तर तुम्ही पण तिकडे या। आणि माझे सर जे तिचे गाईड आहेत या सगळ्यामधले बिन्यामीन म्हणून आहेत त्यांचं नाव, तर त्यांनी माझ्यावर हात टाकला आहे आणि माझ्यासोबत गैरवर्तन केलं आहे। त्यानंतर जे फिर्यादी आहेत वडील हे सगळ्यातले ते तिथे कोर्टात गेले। त्यानंतर माझ्या मुलीने थोड्या वेळ मला थांबण्यास सांगितलं आणि त्यानंतर बिन्यामीन जे आहेत, जे स्वतः डॉक्टरेट झाली आणि त्या अर्थात त्यांच्या अंडर ही मुलगी PhD करत होती, मग त्यांनी असं सांगितलं की यांनी माझ्या मुलीला शिवाजीनगर कोर्ट आवारात जिथे ॲडव्होकेट आले त्यांच्यासमोर समक्ष नोटरी करून दिलं आणि तिथे त्यांनी नोटरी करून दिलं होतं की मी सगळ्या प्रकरणात माफी मागतोय, माफी मागत असून काही गोष्टींना मी जबाबदार आहे आणि त्यामुळे माझ्याकडून जी XYZ नावाची मुलगी आहे तिच्यासोबत आमच्या ऑफिसच्या ठिकाणी गैरवर्तन व अनैतिक प्रकार मी तिच्यासोबत केलेला असून या सगळ्या प्रकरणात मी माफी मागतो, याला मी जबाबदार आहे, पण मला आत्ता तुम्ही माफ करा। या सगळ्या संदर्भात मी ॲफिडेविट लिहून देतोय आणि पुढीलच्या काळामध्ये माझ्याकडून असं कोणतंही गैरवर्तन होणार नाही याची मी दक्षता घेईल। आता हे सगळं लिहून झाल्यानंतर मुलगी ती रडत होती, ती शेवटी घरी आली, वडील तिला घरी घेऊन गेले आणि मग त्यांनी असं सांगितलं की तिला विचारलं काय काय हे अचानक इतकं कसं काय झालं, आधी तू कधी बोललेलीच पण नव्हतीस, थेट मला कोर्टात यावं लागलं की नक्की काय घडलं, मला सगळं सविस्तर सांग। मग ती असं म्हणते की मी ज्या ठिकाणी PhD करते आहे त्या ठिकाणी 2025 पासून ही व्यक्ती माझ्यावरती अत्याचार करते। याच्या आधी मी काही गोष्टी ऐकून घेतल्या, मला भीती वाटत होती, पण ऑगस्ट 2025 पासून हे जे बिन्यामीन आहेत हे माझ्यासोबत अनैतिक प्रकार गैरवर्तन करत असून त्यामुळे मला मानसिक त्रास होता, पण मी घाबरले होते, माझी PhD कंप्लीट होईल की नाही मला असं वाटत होतं आणि त्या सगळ्यातून मला भीती वाटत होती। पहिला सिक्वेन्स इथे संपतो। आता दुसरा सिक्वेन्स सुरू होतो। त्यानंतर तारीख 11 उजाडते, 11 एप्रिल 2026।
सकाळी 6 वाजता सुमारास साधारण ते म्हणतात की मी, माझी पत्नी, आम्ही आणि माझी आणखी एक ते म्हणतात आणखी एक मुलगी, हे आम्ही भोरला जाणार, त्यांच्या गावी जायला निघतो, कारण नातेवाईकांची दशकरी असते. आता तिथे आम्ही जातो. मग तिथे गेल्यानंतर 2 मुली त्यांना, एक मुलगी जिच्यासोबत आहे जी PhD करते तिथे पुण्यातल्याच घरी असते, दुसरी मुलगी त्यांच्या सोबत जाते. मग त्यावेळी ती घरी एकटीच होती. आता आम्ही जेव्हा सगळा दशक्रिया विधी संपवून जेव्हा निघत होतो त्यावेळी दुपारी साधारण पाऊणची वेळ झालेली होती. त्यावेळी माझी दुसरी मुलगी आहे, तिच्या मोबाईलवरती फोन आला. कोणाचा? तिच्या मोबाईलवरती फोन आला आणखी एका व्यक्तीचा, जो जी PhD करते, जी ऑफिसमध्ये काम करतो. आणि आता बघा, मग ती म्हणते की मग तो मुलगाचा फोन येतो आणि तो म्हणतो की अरे मी तुमच्या घरी आलो आहे, तुझी बहीण दरवाजा उघडत नाही आहे. मग त्यावेळी यांच्यासोबतच्या मुलींची लहान मुलगी, तिने विचारलं की अरे काय झालं, दरवाजा का नाही उघडत आहे? तर तो असं म्हणतो की तुझ्या बहिणीवर मी फोनवर बोलणं सुरू होतं, त्यांचं ते झालं, त्यानंतर मी घरी आलो, आता आम्हाला निघायचं होतं, पण आत्ता मी घरी आलो तरी दरवाजा उघडत नाही आहे. मग यानंतर त्याने काय केलं, शेजारच्या काकांना बोलवलं आणि त्यांच्या मदतीने कडी उघडली. उघडल्यानंतर हे सगळे बेडरूममध्ये गेले आणि बेडरूममध्ये गेल्यानंतर कळलं की फॅनला ओढणीच्या साह्याने तिने गळफास घेतल्याचं आहे. त्याने आम्हाला फोनवरती सांगितलं आणि ते सांगितलं. आम्ही पुण्याला निघालो. हे झाल्यानंतर माझी मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळली असते म्हणतात. त्यानंतर हिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्या ठिकाणी गेल्यानंतर तपास केला, तपासणी वगैरे तिची सगळी झाली आणि मग डॉक्टरने तिला मयत घोषित केलं. पण यातले ज्यांनी जबाब दिला आहे ते वडील असं म्हणतात की पोलिसांकडून मला समजलं की पोलिसांना माझ्या मुलीची सुसाईड नोट मिळून आली असून त्यामध्ये तिने हे जे बेन्यामीन आहेत त्यांनी माझ्यासोबत चुकीचं केलेलं आहे, माझ्या शांत राहण्याचा त्यांनी गैरफायदा घेतला आहे. माझ्या या वागण्याला जे मी जीवन संपवण्याचं पाऊल उचललं आता आहे, हे जे काही मी आत्ता वागले की माझं आयुष्य संपवलं, या सगळ्याला ते असं म्हणते की हा माझा निर्णय आहे, या सगळ्याला बाकी कोणीही जबाबदार नाही आणि जर कोणी जबाबदार असेल तर फक्त ही डॉक्टर बेन्यामीन ही व्यक्ती जबाबदार आहे, असं ते म्हणतात की मला पोलिसांकडून कळलं. मग त्यानंतर ते खाली सगळ्या जबाबामध्ये आणखी काय नाही हे सगळं लिहितात. या सगळ्या प्रकरणावरती पोलीस त्यांनी या व्यक्तीला आता ताब्यात घेतलं, त्याच्याकडे चौकशी सुरू आहे आणि जेव्हा त्याला कोर्टात हजर केलं त्यावेळी त्याला 15 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी आत्ताच्या घडीला देण्यात आली. 2 मुद्द्यातले महत्त्वाचे. पहिलं म्हणजे मुलीसोबत अशा पद्धतीचा याआधीच प्रकार घडलेला आहे हे घरच्यांना माहिती होतं, कारण वडील स्वतः कोर्टात गेलेले होते आणि त्या ठिकाणी संबंधित ज्या व्यक्तीकडून हे झालेलं होतं त्याने माफी मागितली आणि परत असं करणार नाही असं त्या ॲफिडेव्हिटवरती लिहून दिलेलं होतं. यानंतरसुद्धा ती PhD इथे कंटिन्यू करण्यात आली आणि नंतर जेव्हा ती PhD करत होती तेव्हा सुद्धा मुलीला हा सगळ्या पद्धतीचा त्रास होता असं तिने सांगितलं. आणि शेवटी वडील जबाबात असं म्हणतात की पोलिसांकडून जी सुसाईड नोट हस्तगत झाली त्या सुसाईड नोटमध्ये हे सापडलं की संबंधित जो तिचा गाईड आहे त्या गाईडचं त्याच्यामध्ये नाव आहे. 50 वर्षांची ती व्यक्ती आहे. 15 तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी मिळाली. पण महत्त्वाचं काय की गाईड आणि त्याच्या अंतर्गत जी PhD करणारे सगळे स्टुडंट्स असतात यांचं अगदीच म्हणजे मला माझेही मित्रमैत्रिणी सगळं PhD वगैरे करतात, तर वडिलकीच्या नात्याने 4 गोष्टी समजायच्या असतात. पण या सगळ्यामध्ये काय दिसलं तर डॉक्टरेट झालेला माणूस हा तिच्यासोबत विचित्र पद्धतीने वागत होता. ॲफिडेव्हिटवरती लिहून दिलं. यांनी पण आधी बदनामी नको, काही इश्यू नको म्हणून सगळ्या गोष्टी टाळल्या. पण शेवटी कुठपर्यंत प्रकरण गेलं तर बेडरूममध्ये गळफास घेईपर्यंत पुण्याच्या चिंचवडमध्ये घटना आहे. काय वाटतं? 4 गोष्टी कमेंट करून सांगा. तपासात जर आणखी काही उलगडलं, काही सापडलं तर ते सुद्धा अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवायचं. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओंकार थेट, पुण्यामधून.